नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. सुवर्ण लग्न महोत्सव उत्साहात संपन्न. ज्येष्ठ नागरिक संघ भारतनगर आडगाव शिवार नाशिक तर्फे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन. भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघ आडगाव शिवार नाशिक यांच्या वतीने 50 वर्ष सहजीवन पूर्ण केलेल्या आदर्श दाम्पत्यांचा सत्कार करण्यासाठी एक भव्य, प्रेरणादायी आणि संस्कारपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. भारतनगर आडगाव शिवार नाशिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक, संचालक मंडळ तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे निफाड तालुका अध्यक्ष यांच्या संयोजनाने हा उपक्रम अत्यंत आकर्षक पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अशोकराव होळकर, फेसकॉम नाशिक जिल्हा अध्यक्ष, सरस्वती सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब बोरस्ते, व्हाईस चेअरमन निफाडे साहेब, धनंजय सुतार, सौ शीतलताई माळुदे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, ॲडव्होकेट कैलास शिंदे, समाजसेवक अतुलजी मते, नामदेव शिंदे, चंद्रकांत माळुदे, PI राठोड साहेब तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष चांद लागले. या प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्र आहेर, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार नाडी तज्ज्ञ डॉक्टर वाणी सर, महाराष्ट्र प्रदेश किसान सेलचे अध्यक्ष जगन्नाथ कोरडे, अरुण नवले सर, विष्णू लोहकरे सर, हरिश्चंद्र चौबे सर यांच्या उपस्थितीत उत्तमराव कडलक व सौ सुलोचना कडलक यांना 50 वर्ष पूर्ण विवाह सहजीवन पूर्ण केल्याबद्दल फेडरेशनच्या वतीने ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे सरस्वती सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब बोरस्ते यांनी ज्येष्ठ नागरिक संघ भारतनगर आडगाव शिवार येथील अध्यक्ष उत्तमराव कडलक व संचालक मंडळ यांचे कौतुक केले. कार्यक्रमातील सर्व मान्यवरांनी सुवर्ण सहजीवनाच्या वाटचालीबद्दल दाम्पत्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं. उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. या सोहळ्यामुळे ज्येष्ठ दाम्पत्यांच्या प्रेम, स्नेह, त्याग, समजूतदारपणा आणि सांस्कृतिक मूल्यांचे सुंदर दर्शन घडले. ज्येष्ठ नागरिक संघाचे मान्यवर, संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कडलक, उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, संचालक मंडळ रामनाथ मोरे, श्रीकृष्ण आवारे, सुरेश गांगुर्डे, बापूराव आहिरे, एकनाथ तपकिरे, किशनराव धारबळे, शंकरराव मते, मनोहर मोकल, विजय धनवडे, दौलत शिंदे, चंद्रकांत माळोदे, मधुकर कदम, विष्णू लोकरे, भाईदास पाटील, रामदास पगार, योगेश कासार मान्यवरांचे मनोगत. आपले मनोगत व्यक्त करताना अशोकराव होळकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कौतुक करत सांगितलं की आडगाव शिवारातील ज्येष्ठ नागरिक संघ हा एक सशक्त, संघटित आणि कार्यक्षम संघ असून त्यांचे समाजहिताचे कार्य अनुकरणीय आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनीही संघाच्या उपक्रमाचं कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विष्णू लोहकरे व ॲडव्होकेट निकम सर यांनी अतिशय सुंदररित्या केलं. तसेच या ठिकाणी समाजसेवक राजेभाऊ जगताप व समाजसेविका सौ कविताताई जगताप यांनी 50 दाम्पत्यांना विठ्ठल रखुमाई मूर्ती भेट देऊन सन्मान केला. आभार प्रदर्शन संघाचे उपाध्यक्ष व माजी PI आप्पासाहेब जाधव यांनी मानले. जागतिक मानवाधिकार दिवसाच्या माध्यमातून आम्ही आपली मुलाखत घेत होतो. तुम्ही जो हा कार्यक्रमात राबवत आहात, ज्येष्ठ नागरिक कल्याण लग्न पुढे झाले, हा विचार तुम्हाला कसा काय आला? काय झालं, मी लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघाचा संचालक आहे. त्या ठिकाणी तिथल्या लोकज्योतीने 51 जोडप्यांचा 50 वर्षे ज्यांच्या लग्नाला झाले त्यांचा असा एक नाशिकमध्ये मोठ्या हॉलमध्ये सत्कार केला आणि त्या माध्यमातून माझ्या मनात आलं की आपल्या संघामार्फत सुद्धा हा उपक्रम राबवा आणि आपल्या सभासदांच्या लग्नाला 50 वर्षे झाले असतील तर त्यांचा सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारे सत्कार करावा म्हणून माझ्या मनात ही कल्पना आली. अच्छा, आता हे कल्पना जी तुमच्या मनात आली, असे विचार आधी कोणाकडे मांडले तुम्ही आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्हाला पण कसा सहयोग दिला? हा विचार मी माझ्या संचालक मंडळाच्या पुढे मांडला आणि आमचे उपाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, सर्व संचालक मंडळांनी त्याला मला होकार दिला आणि त्या दृष्टीनं मी पुढं कार्यवाही सुरू केली. छान उपक्रम राबवत आहात आणि आमच्या जागतिक मानवता निमित्ताने त्यांचं पण आपलं स्वागत करत आहोत.
असेच कार्यक्रम पुढे राबवत राहावे, ज्येष्ठ नागरिकांना उत्साहित करत राहावं आणि आजच्या कार्यक्रमाविषयी आमचं आपण स्वागत करत आहोत आपले. आणि असे काही उपक्रम राबवत तर आम्हाला नक्की बोलवा. आम्ही आपले असे स्वागत आणि कौतुक करत राहू. निश्चित बोलवतो. प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश नाडी तज्ज्ञ डॉक्टर वाणी सर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.